त्र्यंबकेश्वरमध्ये आल्यावर फक्त तुम्हाला एकच आवाज ऐकायला भेटेल. नमस्कार, मी ओंकार गावित तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला आणि आज तिसरा श्रावण सोमवार आहे आणि आज आपण त्र्यंबकेश्वरची म्हणजे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा मारणार आहोत. हा 40ची फेरी मारणार आहे आणि मी 20ची फेरी मारणार आहे. मी व्हिडिओ पाठवतो अर्धे, काय विषय नाही. कसं वाटतंय? एक नव्हता. आता कुशावर गुंडावर जाऊ, हातपाय धुवू आणि आंघोळ करू आणि फेरी स्टार्ट करू. तर आता आपण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथं आलेलो आहे आणि आता थोड्या वेळात आपण कुशावर गुंडावरती राहू आणि आंघोळ करू. तर आता कुशावर त्या गुंडाच्या इथे आंघोळ नाही केली, हातपाय तोंड धुतले आणि आता तर आता फेरी स्टार्ट करू आपण. काय विषय. तर आता फेरी स्टार्ट करू आपण, निघा पहिले. तर आता आपण त्र्यंबकेश्वरच्या बाहेर आलेलो आहे आणि आता विराजाने ते मागून येत आहे. हा विराज नाही, दुसरा विराज. तर आता जाऊया पुढं. विराज काढेला साईडला घ्या रे. तर काय माहिती आहे ब्रह्मगिरी पर्वताला फेरी मारायची? 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या मुलांना म्हणजेच संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपान आणि संत मुक्ताबाई यांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले होते आणि यांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्याचे 3 प्रकार आहेत. पहिला, फक्त ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारणे. दुसरा, ब्रह्मगिरी आणि हरिहरला प्रदक्षिणा मारणे. तिसरा, ब्रह्मगिरी, अंजनेरी आणि हरिहरला प्रदक्षिणा मारणे. गरम होते आणि मला फ्रेश होते. भाईजी थांबा थोडं. जय बोले. विरा कुठे? 40% फेरी संपलीच होती आणि थोडं पुढं गेलो आणि मुसळधार पावसाने सुद्धा सुरुवात केली होती. लाईट आली. तर आता आपण गौतम ऋषीच्या मंदिराच्या मागे आहे. तर आता थोडं थांबलं. कसं वाटतंय? पायऱ्यांनी जायला खूप गर्दी होती. वरती मंदिरापर्यंत जाता आम्हाला 1-2 तास लागले असते आणि नंतर आम्ही ठरवलं की कच्च्या रस्त्याने वर मंदिरापर्यंत जाऊ. सारखेच पोहोचतो आपण. पब्लिक चालत नाही ना, दर्शन बी काही होणार नाही तिथं. वाल्मिक ऋषींचं बाबाला आपट्याचे बाणं सापडले. चालिये पुढे चालतो. मोबाईल ठेवा आता. मोबाईल ठेवू सांगितलं तुला. जास्त
कसं तरी करून आम्ही गौतम ऋषींच्या मंदिरासमोर पोहोचलो. मंदिरासमोर पाय ठेवणं पण खूप कठीण जात होतं आणि तिथल्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं म्हणजे महायुद्ध जिंकण्यापेक्षा कमी नाही. आगे चलते कदम रखते मेरे देखो मैं क्या भीड़ छोड़ आ गया है आसमान में तेरा खबर ना कोई कहाँ तूने ये जिस्म छोड़ा मौत पीछे छोड़ बिन शरीर वास करना मस्तिष्क मेरा आगे मेरा उस पे बसना देख बस दिलों को बस यही विचार करना कान भरते भरते फिर सुबह से शाम करना फिर सुबह से शाम करना सपाटे मुंह पे ताले चुप्पी सादे चेहरे काले झूठ बोले जहर खाले मुस्कुराते धंधे वाले खेलते हैं पास सारे नाम रात सपने पाले होठ इनके हिलते जा रहे खोलते हैं राज सारे मुझसे सारे दूर भागे नाम मेरा लेते हारे सपने इनके टूटे वाले. नमस्कार. तर आता आपण त्र्यंबकेश्वरच्या रोडला लागलेलो आहे आणि विराजन ते खूप मागं आहे, ते येत आहे मागून. तर आता आपण जाऊया लवकरात लवकर पुढं. इनके दर पे हारे सर्वनाश धड़ पे काटे सीधे लेटे अगर निगाह दे मृत्यु. मृत्यु से तो छुटकारा संभव नहीं, लेकिन ये तुमसे कहा किसने कि तुम मरो. जो मरता है वह तुम नहीं हो, कोई और है.